हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर चॅनलवरती। तर चला आपण केटीजीच्या या लास्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज न्यूमेरिकल संपून टाकणार आहोत। आपण याच्या आधी एक्सरसाइजचे काही न्यूमेरिकल सॉल्व केलेले होते जे अनसॉल्व न्यूमेरिकल्स होते। आज आपण या लेक्चरच्या या चॅप्टरचा या लेक्चरमध्ये दी एंड करून टाकू, ठीक आहे। तर चला पुढे जाऊया, आपण बघूयात आपण क्वेश्चन नंबर 18 काय आहे बघा। क्वेश्चन काय म्हणतोय, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी। आता एका क्वेश्चन मध्ये तीन क्वेश्चन आहेत, कॅल्क्युलेट ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर किलोमोल। पहिला जो आहे ना क्वेश्चन तो पर किलोमोल आहे, कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर किलोमोल। ठीक आहे। आता दुसऱ्यात काय काढायचं आहे आपल्याला, दुसऱ्यामध्ये कायनेटिक एनर्जी पर केजी काढायचं आहे, दुसऱ्यामध्ये कायनेटिक एनर्जी पर केजी काढायचं आहे, आणि तिसऱ्यामध्ये चालत का वर नाही चालला। तिसऱ्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल। ठीक आहे, मोल नाही लिहिता येणार, मॉलिक्यूल लिहिता येतं, ठीक आहे। आता तिन्हीमध्ये आपल्याला फॉर्म्युला लक्षात पाहिजे, लक्षात ठेवा इथं केजी आहे, ठीक आहे, इथं काय आहे केजी आहे, इथं केजी। आता सगळ्यात आधी फॉर्म्युला काय असतो, 3/2 RT, ठीक आहे। फॉर्म्युला सगळीकडे लिहून टाकणार मी, 3/2 RT फिक्स फॉर्म्युला आहे सगळीकडे। आता फक्त लक्ष द्यायचं की चेंजेस कुठं कुठं होणार आहेत। आता इथं पर किलो मोल आहे, हे पर मोलच असतं, पर किलो मोल आलं म्हणून इथं 10⁻³ घ्यायचं, किलो आलं म्हणून। आता पर केजी आलं ना, पर केजी आलं तर कोणता मास घेणार आपण घेणार मोलार मास m0, आणि पर केजी आलंय ना, किलो आलंय ना, परत 10⁻³। आणि आता पर मॉलिक्यूल आलंय, पर मॉलिक्यूल म्हणजे एका मोलमध्ये असतात ॲव्होगाड्रोस नंबर इतके, तर पर मॉलिक्यूल n आहे। जर हे कळालं असणार तर पुढं काय कॅल्क्युलेशनच उरलंय भाऊ फक्त, ठीक आहे। बघा, ॲट अ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन ॲट अ टेम्परेचर 127 डिग्री सेल्सिअस, जिथंही टेम्परेचर दिसणार तिथं 127 डिग्री सेल्सिअस न पुट करता आपण किती पुट करायला हवं माहिती, आपण 400 केल्विन पुट करायला हवं, कारण की आपल्याला केल्विनमध्ये पाहिजे, ठीक आहे। अँड नेक्स्ट मॉलिक्युलर मास m0 दिलं आहे 32, R ची व्हॅल्यू दिलेली आहे, आणि ॲव्होगाड्रोस नंबर पण दिलेला आहे। मग काय फक्त कॅल्क्युलेशन धाडधोड बघा। आता कायनेटिक एनर्जी पर किलो मोल, चला झालं बघा, जवळजवळ सॉल्वच झालंय। हे 2 0 आणि हे कॅन्सल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, आणि याला 2 नी मल्टिप्लाय करा, 832 ला 2 नी मल्टिप्लाय करता तर 1662 येणार। बघा एकदा चेक करा, 2 1, हां बरोबर आहे। आणि हे इंटू 3 10⁻³ आलं, ठीक आहे। आता मला सांगा, याला 3 नी मल्टिप्लाय करा, 3 2 जा 6, 6 3 जा 18, 6 3 जा 18 + 1 19, आणि हे 4986 इंटू 10⁻³ जूल, 4986 इंटू 10⁻³ जूल। संपला विषय, क्लिअर आहे का। चला नेक्स्ट पुढे जाऊयात। सेकंडमध्ये काय म्हटलं, कायनेटिक एनर्जी पर केजी। कायनेटिक एनर्जी पर केजी। आता थोडंसं लक्ष द्या, पर केजी साठी m0 का घेतलंय, केजी म्हणजे मास असतं बघा, केजी म्हणजे मास असतं। इथं मोलमध्ये नाही घेतलं कारण ते ऑलरेडी मोलमध्येच आहे, तर इथं काय येतं बघा, 3/2 RT डिवाइड बाय m0 इंटू 10⁻³। लक्ष द्या, 3/2, R किती घेणार 8.31, टेम्परेचर किती घ्यायचं आहे 400, आणि हे किती घेणार आपण 32, ठीक आहे, इंटू 10⁻³। सोपं आहे बघा, जास्त काय अवघड नाही। हे 2 0 हा पॉईंट परत कॅन्सल, 4 1 जा 4, 4 8 जा 32, आणि ऑलमोस्ट हे 2 8 जा 16 होऊन जाणार। तर हे 3 इंटू 831 डिवायडेड बाय 8 2 जा 16। लॉक टेबलची जिथं गरज पडणार ना तिथं मी तुम्हाला लॉकचे व्हॅल्यूज वगैरे घेऊन सांगेल, ठीक आहे। आणि काही जर असेल की क्वेश्चन थोडंसं मला वाटतं की लेंथी चालला जाईल, खूप जास्त कॅल्क्युलेशनमुळे खूप जास्त ड्युरेशन वाढून जाईल लेक्चरचं, तर त्यावेळेस मी तुम्हाला ते होमवर्कला सुद्धा देईल, ठीक आहे। तर ती तयारी तुमची असली पाहिजे होमवर्क करायची, का जेव्हा प्रॅक्टिस करसाल स्वतःहून तेव्हाच न्यूमेरिकल सॉल्व्ह होईल, फिजिक्सचे न्यूमेरिकल टफ नसतात, ठीक आहे। चला 3 × 8 31 करून टाका, 3 × 8 31, 3
924 डिवायडेड बाय 16 इंटू 10⁻³ 16चा टेबल आला पाहिजे. 16 1 जा 16, 889 आलं. 16 5 जा 80, 93, परत 16 5 जा 80, ठीक आहे. 0.137 जा इंटू 10⁻³ जूल, 155.7 इंटू 10⁻³ जूल, ठीक आहे. बरोबर आहे. चला पुढं जाऊयात. नेक्स्ट काय होतं, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. बघा 3/2 आर किती म्हटलेलं आहे त्यांनी, आर म्हटलं 8.31 इंटू टेम्परेचर म्हटलं 400 डिवायडेड बाय एनएची व्हॅल्यू तशी तर माहिती आहे आपल्याला, बट दिली आहे त्यांनी तर ठीक आहे. 6.02 इंटू 10⁻23. थोडंसं लक्ष द्या, आता थोडंसं लक्ष द्या. परत तसंच करू शकता तुम्ही. हे 2 0 हा पॉईंट कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 831 इंटू 2 1662 हे इंटू 3 आणि डिवाइड बाय असणार 6.02 इंटू 10⁻23. आता इथं जी तुमची कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल येणार आहे ना, ती खूप कमी येणार आहे बाबा, ती खूप कमी येणार आहे. मी काय करतो माहिती आहे का, 6.02ला 6 समजून घेऊया आपण. लॉग टेबलनी कॅल्क्युलेशन करसाल तर एक्झॅक्ट येईल. आपण बिना लॉगचं ट्राय करूया. 1662 6 3 6 18 19 1 4986 डिवायडेड बाय 6 ॲप्रॉक्सिमेटली घेतोय मी 6 इंटू 10⁻23. आता बघा बरं काय येतं तर 6 8 जा 48, 6 8 जा 48, 118 3 1 इंटू 10⁻23 जूल. संपला विषय. बुकमध्ये बघूया काय आन्सर दिलं आहे. अरे वा, बुकमध्ये 8.28 आलं आहे ना, आपलं 8.31 आलं आहे. ठीक आहे, जास्त काही फरक नाही पडला आपला. हे 2 पॉईंट शिफ्ट करून आपण आन्सर असं लिहू शकतो. याला पण तुम्हाला फुल मार्क्स मिळतील, त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, फक्त बुकमध्ये जसं रिअरेंज केलं आहे तसं मी रिअरेंज करत होतो. ठीक आहे, बाकी काहीच नाही. चला पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय बघा, कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. एनर्जी म्हणजे क्यू असते आपल्याकडं आणि 1 मिनिट म्हणजे टाईम दिलेला आहे स्मॉल टी. लास्ट लेक्चरमध्ये फॉर्म्युलेज बघितले होते. 1 मिनिट म्हणजे आपल्याला माहिती आहे 60 सेकंड्स बाय ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया. ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर when it's maintained at a temperature 227 degree Celsius. When it is maintained at temperature 227 degree Celsius म्हणजे 227 + 273 करावं लागणार ना, तेव्हा कुठं जाऊन आपल्याला केल्विनमध्ये टेम्परेचर मिळणार, जे काय असणार 500 केल्विन. या सेंटीमीटर स्क्वेअरला पण मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करा. 100 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आणि अजून काही नाही बाकी, सिग्मा दिला आहे आपल्याला SI युनिटमध्ये. जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड केल्विन का पावर 4. ठीक आहे, आपल्याला क्यू काढायचं बघा. क्यू आता क्यू कसं कॅल्क्युलेट करायचं, क्यू कॅल्क्युलेट कसं करायचं बघा बरं, कसं कॅल्क्युलेट होणार. हे बघा 2 फॉर्म्युले होते. एक होता R = σT⁴ आणि दुसरा होता R = Q/AT. बरोबर आहे का. मग या दोघांना इक्वेट करा ना, तर Q/AT किती मिळणार तुम्हाला, σT⁴ मिळणार. ठीक आहे, तर क्यूचा फॉर्म्युला भेटला ना नवीन तुम्हाला. क्यूचा नवीन फॉर्म्युला काय भेटला, Q = σAT⁴. आता लक्षात ठेवा सिग्माची व्हॅल्यू किती आहे, 5.67 इंटू 10⁻⁻8 इंटू एरिया किती दिला, एरिया 100 इंटू 10⁻⁴ इंटू स्मॉल टी किती दिलं आहे 60 आणि कॅपिटल टी किती आहे 500⁻⁴. थोडंसं लक्ष द्यायचं आहे. हे 2 0 आणि हे 2 पॉईंट कॅन्सल. अजून काय 567 इंटू 10⁻⁻8 -4 -12 इंटू 60 आणि 500ला मी 5 इंटू 10⁻⁴ लिहू शकतो. 5 इंटू 10⁻²चा पॉवर 4, तर इथं होऊन जाणार 5चा पॉवर 4 आणि ते 10⁻8. अरे वा वा, अजून सोपं झालं आहे बघा. सगळ्यात आधी हे -12 + 8 किती उरलं, -4. त्या -4 मधनं हा 0 गेला, उरलं -3. काय करायला बघा, 567 इंटू 6 इंटू 625 इंटू 10⁻⁻3. संपलं.
इतका कॅल्क्युलेशन तर करूच शकता तुम्ही. मला लॉग यूज करावा लागणार इथं लॉग यूज करावा लागणार मला आता. ठीक आहे, करू की करून घेसाल आता तुम्ही याला करून घेसाल का तुम्ही आता सॉल्व्ह करून घेसाल का बाबा. ठीक आहे, लॉगने कसं सॉल्व्ह करायचं तर PGMN चॅनलवरती लॉग टेबल सिरीज म्हणून तुम्हाला भेटून जाईल. फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनलवरती तुम्हाला लॉग टेबलची सिरीज भेटून जाईल. तिथनं तुम्ही हे कॅल्क्युलेशन लॉगने कसं करायचं बघू शकता. ठीक आहे, डोंट वरी, जर डिफिकल्ट असलं खूप तर मीही करून देईल. 6ने याला मल्टिप्लाय करून टाका, जास्त ताण नाही घ्यायचा आणि मग लॉग यूज करा. ठीक आहे, डायरेक्ट आताच लॉग यूज करायची गरज नाही तिन्ही नंबरसाठी. जोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करू शकता तोपर्यंत सॉल्व्ह करायचं. जब तक है जान तोपर्यंत सॉल्व्ह करत राहायचं. हे करू शकतो ना बाबा आपण, 6 इंटू हे जर मल्टिप्लाय केलं तर करू शकतो ना हे आपण, बस मग काय. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे बघा, एनर्जी इज इमिटेड फ्रॉम अ होल इन अ इलेक्ट्रिक फर्नेस ॲट अ रेट ऑफ 20 वॉट. एनर्जी इमिटेड म्हणजे ते Q/T झालं रे, Q/T. वॉट म्हणजे जूल पर सेकंड असतं, सांगितलं होतं तुम्हाला आता जेव्हा आपण बेसिकपासून लेक्चर बघितले होते. When the temperature of furnace is 727 degree Celsius. 727 degree Celsius म्हणजे हे सरळ सरळ किती झालं रे, हे सरळ सरळ 1000 केल्विन झालं. बरोबर आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ होल. एरिया ऑफ होल विचारलं आहे, सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. अच्छा, सिग्माची व्हॅल्यू दिली आहे, एरिया ऑफ होल विचारला आहे Q/Tचा. आत्ता जस्ट आपण फॉर्म्युला बघितला यार, आत्ता जस्ट बघितला. Q/AT इज इक्वल्स टू सिग्मा T⁴. तर मला सांगा Q/T दिलं आहे त्याने, Q/T दिलं आहे ना, एरियाचा काय फॉर्म्युला बनतो बघा बरं. एरियाला तिकडं पाठवलं तर Q/T तसंच राहतं आणि हे 1 डिवायडेड बाय सिग्मा T⁴ येतं. लक्ष ठेवा थोडंसं, हे 20 आहे. ठीक आहे, आणि डिवाइडमध्ये सिग्मा किती आहे रे, सिग्मा 5.7 इंटू 10⁸. 5.7 इंटू 10⁻⁸ इंटू 1000चा पॉवर 4. आता थोडंसं लक्ष द्यायला सिम्प्लिफाय करून देतो तुम्हाला. 20 डिवायडेड बाय 5.7 इंटू 10⁻⁸. याला 10⁻³ लिहू शकतो आणि 10⁻³ इंटू 10⁻⁴ किती होतं, 10⁻12. 12 -8 -4, तर 20 डिवायडेड बाय 5.7 इंटू 10⁻⁴. इथं 4 आलं आहे तर ते वरती येऊन -4 होणार. इथून तुम्ही एरिया कॅल्क्युलेशन करू शकता. फक्त तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे आणि ते पण लॉगने सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, ते तुम्ही लॉगने सॉल्व्ह करसाल तर तुम्हाला आन्सर मिळणार 3.50. याचा आन्सर इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. संपला क्वेश्चन. कळत आहे ना. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी न्यूमेरिकलमध्ये मुलांना का बरं भीती वाटते, मुलांना फॉर्म्युला कसा लावायचा तेच कळत नाही. बघा, आधी प्रत्येक क्वेश्चनमध्ये मी क्वेश्चन वाचल्यानंतर गिवन डेटा लिहित चाललोय. आता तो गिवन डेटा लिहिल्यावरती थोडंसं क्लिक होतं की या गिवन डेटा असे हे सिम्बॉल्स आलेले आहेत, तर हे कोणत्या फॉर्म्युलामध्ये बसतात. तर ते आधी आपल्याला विचार करावा लागतो आणि तो कोणत्या फॉर्म्युल्यात बसतो हे जर आपल्याला कळालं तर मग संपला विषय. राहतच काय मग त्याच्यात, काहीच राहत नाही मग त्याच्यात. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ स्पियर ऑफ एरिया म्हणजे ए दिलाय ना 0.02 मीटर स्क्वेअर. एरिया इमिसिव्ह पॉवर म्हणजे आरने डिनोट करत होतो ना आपण, तर 0.5 किलो कॅलरी पर सेकंड मीटर स्क्वेअर असं दिलं. ठीक आहे, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड म्हणजे क्यू कॅल्क्युलेट करायचं आहे 20 सेकंड्समध्ये. अरे यार, याच्यापेक्षा सोपा क्वेश्चन काय असणार. आता फक्त युनिट्सवरती थोडं लक्ष द्या. आरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, Q/AT. Q इज इक्वल्स टू काय होऊन जाणार, रॅट, RAT रॅट. आर किती घेणार आपण 0.5. किलो कॅलरी आहे ना, किलो कॅलरी, तर कॅलरी राहू द्या, फक्त किलोला 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं किलोसाठी. आता एरिया किती घेणार आपण, एरिया 0.02 घेणार इनटू टाइम किती आहे, टाइम 20 सेकंड्स. बस काय राहिलं यार, सोपं आहे ना. थोडंसं लक्ष देता का. हा 1 डिजिटचा पॉईंट, हा 2 डिजिटचा पॉईंट आणि मायनस, हे +3 कॅन्सल. काय उरलं 5 × 2 10, 10 × 20 200 कॅलरीज. काय लगा. आणि जर जूलमध्ये विचारलं आहे तर कॅलरीला जूल करण्याचं एक तंत्र आहे. 4.2 ने मल्टिप्लाय करा. 4.2 ने मल्टिप्लाय करसाल तर हा 0 आणि हा पॉईंट कॅन्सल. 42 × 2 884 आणि ते एक 0 840 जूल. बघा बरं कसे पटापट सॉल्व्ह होतात क्वेश्चन्स.
चला पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा काय म्हटलं आहे. आता ॲक्च्युली या डायग्राम्स दिलेल्या नसतात बरं का सगळ्या, या काही ॲनिमेशन्सद्वारे तुमच्यासाठी टाकलेल्या आहेत त्या क्वेश्चन्समध्ये. ठीक आहे, बघा. कम्पेअर द रेट्स ऑफ इमिशन ऑफ हीट बाय अ ब्लॅक बॉडी मेंटेन्ड ॲट टेम्परेचर. कम्पेअर करायचं आहे, एक बॉडी आहे ज्याचं टेम्परेचर 727 डिग्री सेल्सिअस आहे, त्याचं रेट ऑफ लॉस ऑफ हीट इमिशन. रेट ऑफ लॉस ऑफ हीट इमिशन हे काय असतं आता बघा सांगतो. रेट ऑफ लॉस ऑफ हीट इमिशन काढायचं म्हणजे dQ/dt, आणि dQ/dt काढायला नेट हीट लॉसचा फॉर्म्युला बघितला आहे का? सिग्मा EA T⁴ मायनस T⁴. बघितला आहे फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरमध्ये सांगितला होता तुम्हाला मी हा फॉर्म्युला, आणि म्हटलंही होतं की लक्षात ठेवा. चला आता काय करायचं, टेम्परेचर पुट करायचे. ए बॉडीसाठी टेम्परेचर 727 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजेच बाबा ते 1000 केल्विन झालं रे, म्हणजेच ते 1000 केल्विन झालं. आणि 227 डिग्री सेल्सिअस, 227 डिग्री सेल्सिअस म्हणजे हे झालं 500 केल्विन. ठीक आहे, कन्वर्ट करायचं याला, आणि 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे 300 केल्विन. संपलं. हे T0 झालं तुमचं, हे ए बॉडीचं टेम्परेचर, ते बी बॉडीचं टेम्परेचर. आता जेव्हा तुम्हाला रेट ऑफ हीट लॉस कम्पेअर करायचं सांगितलं आहे, कम्पेअर करायचं म्हणजे त्यांचा रेशो घ्यायचा. कम्पेअर करायचं म्हणजे dQ/dtचा रेशो घ्यायचा सिम्पली, कोण जास्त आहे कोण कमी आहे त्या गोष्टी. तर इथं सिग्मा EA टेम्परेचर ऑफ A⁴ मायनस T⁴ डिवायडेड बाय सिग्मा EA टेम्परेचर ऑफ B⁴ मायनस T⁴. आता दोन्ही बॉडीजच्या ह्या पॅरामीटर्सबद्दल ते बोललेच नाही आहेत, एरिया सिग्मा ई वगैरे, तर सगळे सेम घेऊन टाकायचे. ते जर काहीच बोलले नसतील तर टेम्परेचर ऑफ A 1000 का पावर 4 मायनस T0 किती आहे 300 चा पावर 4 डिवायडेड बाय TB किती आहे 500 चा पावर 4 मायनस 300 चा पावर 4. बघा एकदम सिंपल तरीक्याने तुम्हाला एकदम सिंपल वेने कॅल्क्युलेशन करून सांगतो. काय करायचं आहे बघा तुम्हाला सिंपल वेमध्ये, हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, 2 2 0 कट करून टाका, काही प्रॉब्लेम येत नाही, खूप सोपं होऊन जातं. इथं काय उरलं 10⁴ मायनस 3⁴ डिवायडेड बाय 5⁴ मायनस 3⁴. 10⁴ किती येणार बाबा, अरे यार 10⁴ संपलं 10,000. 3⁴ किती येणार 81 डिवायडेड बाय 5⁴. 5चा क्यूब किती असतो 125. 125 इंटू 5 किती असतं 625 मायनस 81. हे सॉल्व करून घेसाल ना आता का करून द्यावं लागेल सॉल्व. ते किती येणार बघा 9919, आणि ते जे आहे ना 625 मायनस 81, 625 मायनस 81 जर करसाल तर 544 भेटेल. हे तुम्हाला लॉगने कॅल्क्युलेट करावं लागेल. हे जर तुम्ही लॉगने कॅल्क्युलेट करसाल तर मी 1 सेकंड तुम्हाला आन्सर सांगतो. ठीक आहे, चेक, लेट मी चेक. येस, इथपर्यंत एकदम बरोबर आहे आपलं. चलो याचा आन्सर येतं 18.24 डिवायडेड बाय 1. 18.24 डिवायडेड बाय 1. संपलं. कळाला का क्वेश्चन तुम्हाला? होप सो क्वेश्चन कळालेला असणार तुम्हाला. चला पुढे जाऊया आपण, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा, नीट लक्ष द्या या क्वेश्चनवरती. आता अर्थ्स मीन टेम्परेचर कॅन बी ॲज्युम टू बी. अर्थ्स मीन टेम्परेचर म्हणजे टी व्हॅल्यू टेम्परेचरची 280 केल्विन ॲज्युम केलं जात आहे. ठीक आहे, चालेल. हाऊ विल द कर्व ऑफ अ ब्लॅक बॉडी रेडिएशन लुक लाईक. ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या कर्वबद्दल बोललो का आपण, असं डिस्ट्रीब्युशन कर्व आले होते बघा, बस त्याच कर्वबद्दल हा बोलतोय. फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स जेव्हाही वेवलेंथ आणि टेम्परेचर येतं, लक्षात ठेवा, जेव्हाही वेवलेंथ आणि टेम्परेचर येतं तर 100% विन्स डिस्प्लेसमेंट लॉ शिवाय काहीच येत नाही. तर ते कुठं लाय करतंय काय करतंय, आता या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे. B/T, बी किती आहे 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन येते, आणि टेम्परेचर 280 घेऊन टाकायचं. याच्यावरनं आपण लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेशन करू शकतो. याच्यावरनं आपण सरळ सरळ लॅम्बडा मॅक्सचं कॅल्क्युलेशन करू शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता डायरेक्ट जरी केलं तरी चालतं बरं का.
याला 1 पॉईंट समथिंग येईल, 1 पॉईंट समथिंग, किंवा तुम्ही लॉगनीही करू शकता. लॉगनी जर तुम्ही कॅल्क्युलेशन करसाल तर तुम्हाला आन्सर काय मिळतं आहे मी ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, लॉगनी करसाल तर तुम्हाला आन्सर मिळणार 1.035 इंटू 10⁻⁻5 मीटर. ठीक आहे, आणि 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 काय बघा, असंही लिहू शकता, या -5 आहे ना, ठीक आहे ना, इथपर्यंत तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. डायरेक्ट कर्ववरती जाऊ शकतो आपण, डायरेक्ट कर्ववरती जाऊ शकतो. कर्व कसा येणार माहिती आहे का, कर्व असा असतो, इकडं काय असतं आपल्या टेम्परेचर वगैरे लॅम्बडाच्या व्हॅल्यूज असतात, इकडं लॅम्बडा असतं. तर ही कर्व असा काढला तर हे जे लॅम्बडा मॅक्स आलं आहे ना तुमचं, ही लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू तुम्हाला तिथं पुट करावी लागणार. ही लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू किती असते, तर ही लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू हीच आहे जी आपण कॅल्क्युलेट केली आहे, 1.035 इंटू 10⁻⁵ मीटरमध्ये आहे. आणि इकडं काय असते, रेडियंट पॉवर असते, इकडं काय असते, रेडियंट पॉवर. आता हे कशात लाय करताय, आता ही व्हॅल्यू जी आहे ना ती तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. असा बोर्डमध्ये क्वेश्चन येणार नाही, जस्ट नॉलेजसाठी होता. हा जो रिजन आहे ना, हा जो रिजन तुम्हाला दिसतोय हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आहे. कोणता रिजन आहे हा रिजन आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये पण स्पेशली जर बघितलं तर मायक्रोवेव्ह रिजन, स्पेशली बघितलं तर मायक्रोवेव्ह रिजन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये कोणत्या कोणत्या वेव्हज येतात, रेडिओ वेव्हज, मायक्रोवेव्हज, इन्फ्रारेड, व्हिजिबल, अल्ट्राव्हायलेट, एक्स रे, गामा रे, कॉस्मिक रे, या साऱ्या रेज येतात. जे सिक्वेन्स सांगितलं तो प्रॉपर सिक्वेन्स होता. ठीक आहे, सांगितलं आहे मी आधी लेक्चर्समध्ये पण. या व्हॅल्यूज तुम्हाला 11th बुकमध्ये भेटून जातील. चला जाऊया पुढे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. हां, या क्वेश्चनमध्ये थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे, तर तो कॅल्क्युलेटिव्ह पार्ट होपसो तुम्ही करसाल. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. चला बघा काय म्हटलंय क्वेश्चनमध्ये बघा यांनी, अ स्मॉल ब्लॅक अँड सॉलिड कॉपर स्पियर, एक स्मॉल ब्लॅक म्हणजे पूर्ण ब्लॅक सॉलिड कॉपर स्पियर ऑफ रेडियस 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे, लक्ष द्या थोडंसं, क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करतोय. कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही करू शकता ट्राय. ठीक आहे, प्लेस्ड इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर. इव्हॅक्युएटेड चेंबर म्हणजे पूर्ण व्हॅक्यूम चेंबरमध्ये. द टेम्परेचर ऑफ द चेंबर मेंटेन्ड इज 100 डिग्री सेल्सिअस. लक्षात ठेवा हे 100 डिग्री सेल्सिअस जे आहे ना हे सराउंडिंगचं टेम्परेचर झालं, चेंबर टेम्परेचर म्हणजे. आणि 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे असतं 373 केल्विन. किती असतं, 373 केल्विन. ॲट व्हॉट रेट एनर्जी मस्ट बी सप्लाइड टू कॉपर स्पियर टू मेंटेन इट्स टेम्परेचर ॲट 110 डिग्री सेल्सिअस. 110 म्हणजे 383 केल्विन. आता कन्वर्जन प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही पडावी. सिग्माची व्हॅल्यू दिली आहे, पायची व्हॅल्यू दिलेली आहे. ट्रीट द स्पियर ॲज अ ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी म्हणजे ईची व्हॅल्यू 1 पुट करून टाका असं त्यांचं म्हणणं आहे. ॲट व्हॉट रेट एनर्जी मस्ट बी सप्लाइड. बघा जर फक्त बॉडीचं टेम्परेचर दिलेलं असतं तर जो टर्म आहे ना T⁴ तो एकच घेतला असता. पण बॉडी आणि सराउंडिंग दोघांचं टेम्परेचर दिलंय तर T⁴ - T⁻⁴ घ्यायचं. dQ/dt असतं सिग्मा ई ए T⁴ - T⁻⁴. तर आता लक्ष द्या, ईची व्हॅल्यू 1 आहे. एरिया जो आहे ना तो सरफेस एरिया ऑफ स्पियर घ्यायचा जो की असतो 4πr². आता इथं पूर्ण फायनल पायची पण व्हॅल्यू दिली आहे तर 4.34 इंटू 3.1416 इंटू रेडियस किती म्हटले 2.5 सेंटीमीटर. 2.5 इंटू 10⁻² मीटर घेऊन टाकायचं. इथं लिहून टाका 2.5 इंटू 10⁻² मीटर. झालं, एरिया निघाला तुमचा. स्क्वेअर करायचा r². ठीक आहे, आता व्हॅल्यूज पुट करू का, कॅल्क्युलेशन करसाल ना. अरे हो की नाही सांगा यार, सपोर्ट पाहिजे तुमचा. ठीक आहे, कॅल्क्युलेशनसाठी सिग्माची व्हॅल्यू किती आहे 5.670. बघा लक्ष द्या थोडंसं, 5.670 इंटू 10⁻⁻8 इंटू ईची व्हॅल्यू 1 घेऊन टाकायची आहे. एरिया किती घ्यायचा आहे 4 इंटू 3.1416 इंटू 2.5 इंटू 10⁻² चा स्क्वेअर. ठीक आहे, ओके. आणि T⁴ - T⁻⁴ म्हणजे काय 383 पॉवर 4 - 373 पॉवर 4. संपलं. खूप मोठं कॅल्क्युलेशन आहे, 5 मिनटं लागू शकतात तुम्हाला, आधीच सांगतो.
या कॅल्क्युलेशनला तुम्हाला 100% 5 मिनटं लागू शकतात. काय करायचं ते सांगतो. आधी पॉईंट शिफ्टिंग करायची तर करून घ्या, ठीक आहे. खूप मुलांच्या कमेंट येत होत्या पॉईंट शिफ्टिंगवरती व्हिडिओ. हां, पॉईंट शिफ्टिंग थोडंसं चांगलं कळाल्यानंतर कॅल्क्युलेशन खूप सोपं होतं, ठीक आहे. जर तुम्हाला पाहिजे पॉईंट शिफ्टिंग वगैरे तर तुम्ही कमेंट करू शकता. मी नंतर एक पॉईंट शिफ्टिंगवरती स्पेशल व्हिडिओ बनवून टाकेल, त्यात हे कॅल्क्युलेशन पण सांगून देईल तुम्हाला, ठीक आहे. तर -8 आणि हे 10⁻⁴ येणार, तर ते 10⁻12 लिहून टाका. सगळ्या पॉवर एकदाच कट करा. इकडेही बघा, हे वेगळं कॅल्क्युलेट करावं लागणार, कारण त्या पॉवर 4 म्हणजे खूप जास्त चाललं आहे. त्या पॉवर 4 म्हणजे खूप जास्त चाललं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. इथं मी लिहून टाकतो. आपला आन्सर येणार 0.9616 वॉट. किती येणार आपला आन्सर? 0.9616 वॉट. बस संपला विषय, ठीक आहे. हे कॅल्क्युलेशनला वेळ लागणार बरं का. जितक्या सोप्या पद्धतीने मी लिहिलं आहे तितक्या सोप्या पद्धतीने होणार नाही, आधीच सांगतो. चला लास्ट क्वेश्चनवरती जाऊया. लास्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे बघा, फाइंड द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इफ इट स्पेक्ट्रम हॅज अ पीक. स्पेक्ट्रम हॅज अ पीक म्हणजे लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. स्पेक्ट्रम हॅज पीक म्हणजे काय दिलं आहे? लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. काय काय टेम्परेचर फाइंड करायचं आहे मला सांगा. टेम्परेचर आणि लॅम्बडा आलं तर मी आत्ताच बोललो ना थोड्या वेळा आधी, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ शिवाय काहीच येत नाही. टेम्परेचर फाइंड करायचं तर हे होऊन जाईल B/λ मॅक्स, ठीक आहे. आता मला सांगा पहिल्या कंडिशनमध्ये टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं तर B/λ मॅक्स किती आहे? 700 नॅनोमीटर आहे रे. हाच फॉर्म्युला आहे बघा. बीची व्हॅल्यू पण फिक्स आहे, 2.897 × 10⁻³ डिवायडेड बाय लॅम्बडा मॅक्स 700 नॅनोमीटर आहे. आता ह्या नॅनोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागणार, मग हे टेम्परेचर तुमचं केल्विनमध्ये येणार. पहिलं सर कॅल्क्युलेशन करा, नाही कॅल्क्युलेशन तुम्हीच करणार बाबा, तरच मजा येते. सगळं जर इथं बघायचं तुम्ही मग बघून फक्त लेक्चर बघसाल बसून, त्यात काही मजा नाही बाबा. बसून लेक्चर बघण्यात काय मजा नाही. 3 सेंटीमीटर आहे तर 3 × 10⁻² मीटर, हे पण केल्विनमध्ये येणार. आणि ॲट लास्ट बट नॉट द लिस्ट 3 मीटर दिलं आहे. ओके, 2.897 × 10⁻³ तर याचं आन्सर पण लिहिणार नाही रे मी. तुम्ही कॅल्क्युलेट करणार आणि कमेंटमध्ये याचे आन्सर्स तुम्ही मला सांगणार. कमेंटमध्ये आन्सर्स दिसले पाहिजे मला. लास्ट क्वेश्चन नंबर 25 असं लिहा कमेंटमध्ये. 25 लिहून 1चा आन्सर लिहा, 2चा आन्सर लिहा, 3चा आन्सर लिहा. हे जे आहे ना मुला, हे आन्सर्स मला कमेंटमध्ये पाहिजेत. आणि काही डाऊट वगैरे असला तरी विचारा. नक्की KTG संपलाय, बट काही टॉपिक्स वगैरेमध्ये तुम्हाला डाऊट असेल याच्या तर आपण त्याच्यावरती अजून डिटेल डिस्कशन करू शकतो, ठीक आहे. तर चला, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, चॅप्टर आवडला असेल. आपण नक्की भेटूया पुढच्या चॅप्टर्समध्ये, अजून काहीच विषय नाही त्यात, ठीक आहे. पण आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला चॅप्टर आवडला, कसा झाला तुमचा चॅप्टर, कसा प्रिपेअर झाला आता, ठीक आहे. आणि हे पण पाहिजे, हे मेन आहे, हे पण पाहिजे मला त्यात, ठीक आहे. तर चला, चलो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओजमध्ये. सो टिल देन टाटा, बाय बाय.